तर नमस्कार मित्रांनो, बैलांना सकाळी गवत खायला टाकलं होतं. आपले गाजर खुरपाय चालू आहेत ना, तर त्याच्यातलं गवत मी सकाळीच बैलांना खायला टाकलं होतं. बैल आता खाऊन बसलेत, त्यांच्यापुढे थोड्या काड्या वगैरे राहिल्यात गवताच्या. आणि इकडे शेण वगैरे काढून ठेवले आपल्या ह्या गोठ्यातलं, वरच्या गोठ्यातलं. आणि हिऱ्या त्याच्या जागेवर नाही, कारण की हिऱ्याला मी सकाळी चरायला बांधलं. हिऱ्याचं दूध पिऊन झालं ना की त्याला आणि हरणाला सोबत तिकडं डाळिंबाच्या शेतात चरायला बांधले. आता ह्या गुरांना खायला टाकायचे थोड्या वेळाने. तर चला मित्रांनो, आता जेवण वगैरे झाले. आता आपलं जायचं गुपचूप आवतावर. तर ते आपण जे काल पेरलं होतं ना, तर त्याला आज रासने घ्यायच्यात. तर ह्या गुरांना खायला टाकलेलं होतं, हे खाऊन बसलेत बरं का आता. आणि थोड्या वेळाने आणखीन यांना खायला टाकायचं. खिलरी हो, तुला न्यायचं तिकडे चरायला, थोडं वेळ थांब, मला तुला बांधायला मेक आहे का बघू दे, मग तुला घेऊन जायचे. बैलांना मला कामावर घेऊन जायचे. बैलांना सकाळी गवत खायला टाकलं होतं, मग त्याच्यानंतर पप्पांनी कुटी टाकली. कुट्टी चिमण्याने खाल्ली, बरी खाल्ली, पण थोडी राखली. आणि सर्जनी पूर्ण खाल्ली. अरे आयला सर्जल टाकायला पाहिजे होतं आणखीन खायला, लक्षात आलं नाही. शिव हरण्या सुटलाय, हरण्याला बांधलं होतं. हिऱ्या नाही सुटला, पण हरण्या सुटलाय. पण इथंच हे बघा, ही मेघ त्याने उपटली, पण इथंच खात होता, हिऱ्याजवळच खात होता. तसं गुऱ्या जवळ असली ना तर शक्यतो सोडून जात नाहीत एकमेकाला जवळ बांधल्यावर. आता ह्या शेताच्या मला त्या कोपऱ्याला श्री गणेश करायचं आहे, अवथानाला चालू करायचं आहे. आणि तिकडल्या एंड करायचं आहे, शेवट तिकडल्या कोपऱ्याला करायचं आहे. मग एवढं शेत आज अवथानून घ्यायचं आहे. चल चिमणी ए, लगेच माती अडकते, ओली माती आहे ना, आव जाम होते. ऐक थांब, ऐक रे थांब. आता मी आव थांबवले एकदा. सर्जेच्या भावाची जागा बदलतो आणि हरण्याची पण बदलतो. त्याला इथं चरायला बांधलं होतं, त्याच्यावरती एकदा बसला होता, परत उठला, खायला लागला. थांब चल पलीकडू हिरे हो, पलीकडे. कधी कधी काय करतो तो, जवळचा अंगा उडी मारतो लक्ष नसलं की. हो पुढी हो ना बांधायचं, लक्षात येईन. बस आता ह्या टायमिंगमध्ये ना गुरांकडले लक्ष द्यावं लागतं. म्हणजे अशी बांधलेली गुरं आहेत ना, तर ते सुटायला नाही पाहिजेत. कारण ह्या टायमिंगमध्ये ज्वारी उगून आलेली असते, आणि कोवळी ज्वारी, लहान लहान ज्वारी, तर ती खाल्ल्याने विषबाधा होते गुरांना. म्हणजे गुरांचं खाद्य ज्वारीचं, पण ती मोठी झालेली 1 फुटाच्या आतली ज्वारी खाल्ली ना, म्हणजे एक फुटापेक्षा कमी उंचीची, तर गुरांना विषबाधा होते. तर त्याच्यामुळे ह्या टायमिंगमध्ये गुरांकडे लक्ष द्यावं लागतं. म्हणजे बांधलेले गुरं सुटू नये, ज्वारी खाऊ नये, म्हणून लय लक्ष द्यावं लागतं. हे हरण्या पुढे चल. बस यार, हरण्याचे शिंग महागच चाललेत गवळ्यासारखे. असू द्या. ऐक, तर इथं चालू आहेत आपले पाटे काढायचे चालू आहे. मागून माती ब्लॉक केली, म्हणजे पाठी मागून हे असे पाटे काढायचे पाट पाण्याने भिजवायला.